मी डॉक्टर डी बामणे, चेअरमन आधार एज्युकेशन सोसायटी आणि प्रिन्सिपल शिव बसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजच्या क्षेत्रामध्ये येऊन साधारण 14 वर्ष झाली। ही आधार एज्युकेशन सोसायटी बेळगावकर आणि बेळगावच्या परिसरातील लोकांसाठी आम्ही सुरू केलेले आहेत। वैद्यकीय शिक्षण हे वैद्यकीय व्यवसाय होण्याच्या सरावाशी संबंधित शिक्षण क्षेत्र आहे, ज्यामध्ये डॉक्टर होण्यासाठी प्रारंभिक प्रशिक्षण म्हणजे वैद्यकीय शाळा आणि इंटर्नशिप आणि त्यानंतर अतिरिक्त प्रशिक्षण उदाहरणार्थ निवासी फेलोशिप आणि सतत वैद्यकीय शिक्षण यांचा समावेश होतो। जगभरात वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात बदलते। वैद्यकीय शिक्षणामध्ये विविध शिक्षण पद्धती वापरल्या गेल्या आहेत। वैद्यकाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वैद्याने त्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी काही काळ औपचारिक शिक्षण घेण्याची परंपरा भारतात अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे। त्यापैकी होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती। याची सुरुवात 1790 साली डॉक्टर सॅम्युअल हानेमान या जर्मन वैद्याने केली। होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होते। होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे। जे रोग अन्य औषधोपचार पद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा या होमिओपॅथीमध्ये केला जातो। त्यामुळे अलीकडे होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीला बरीच प्रसिद्धी मिळत गेली असून रुग्णांचा त्यावरचा विश्वास आता दृढ होत चालला आहे। हे सर्व ध्यानात घेऊन बेळगावमध्ये अनेक होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू झाले। त्यापैकी एक अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे आधार एज्युकेशन सोसायटी बेळगाव हे होय। एक डॉक्टर किंवा वैद्यकीय विद्यार्थी या नात्याने रुग्णाची सेवा करून आनंदी जीवन जगण्यासाठी एक डॉक्टरच मदत करू शकतो। वैद्यकीय व्यवसाय हा एक व्यवसाय नसून जगत कल्याणासाठी अहोरात्र कार्य करणे आणि सामाजिक आणि स्वसमाधान प्राप्त करणे हा मूळ उद्देश। त्यामुळे लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो। समाजात कर्तव्यनिष्ठ असे डॉक्टर्स निर्माण करणे ही या संस्थेची जबाबदारी असून आधार एज्युकेशन सोसायटी अत्यंत उत्तम प्रकारे आपले कर्तव्य पार पडत आहे। या निमित्ताने आम्ही भेट घेतली आधार एज्युकेशन सोसायटी बेळगावचे चेअरमन आणि शिवबसवज्योती होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर डी बामणे यांच्याशी आणि जाणून घेतली ह्या महाविद्यालयाबद्दल अधिक माहिती। नमस्कार, मी डॉक्टर डी बामणे, चेअरमन आधार एज्युकेशन सोसायटी आणि प्रिन्सिपल शिव बसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बेळगाव या मेडिकल कॉलेजच्या क्षेत्रामध्ये येऊन साधारण 14 वर्ष झाली। आम्ही अगोदर आधार हॉस्पिटल चालवत होतो, त्या माध्यमातून आम्हाला कल्पना सुचली आणि आम्ही मेडिकल कॉलेज सुरू केलं। हे कॉलेज पूर्वी मराठा मंडळकडे होतं आणि त्याला हे सुरू करून कॉलेज गेली 41 वर्ष हे कॉलेज सुरू आहे आणि याच्यातून हजारो विद्यार्थी चांगले डॉक्टर होऊन बाहेर पडलेले आहेत। तर ह्या कॉलेजचं रेप्युटेशन सर्वांना माहीत आहे। पहिल्यापासून खूप बेळगावमध्ये खूप नावाजलेले डॉक्टर ह्या संस्थेतून बाहेर पडलेले आहेत आणि ते आज बेळगावमध्ये खूप चांगले हॉस्पिटल्स चालवत आहेत। काही कॉलेजेसमध्ये प्रोफेसर्स आहेत, काही ठिकाणी प्रिन्सिपल्स आहेत आणि खूप चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत। या संस्थेबरोबरच बाकीच्या संस्थासुद्धा आम्ही इथं चालू केलेल्या आहेत। उदाहरणार्थ आमचं डी फार्मसी कॉलेज, बी फार्मसी कॉलेज, PU कॉलेज आणि स्कूल या नवीन वास्तूमध्ये आम्ही सप्टेंबर 2023 मध्ये इथं नव्या वास्तूमध्ये आलेलो आहे। ही वास्तू आम्ही स्वतःची बांधलेली आहे। ही वास्तू आमचे बॉक्साईट रोडला सह्याद्रीनगर एरियामध्ये कुमारस्वामी लेआउटला लागून 6 एकर अशा प्रशस्त जागेमध्ये आम्ही चालू केलेलं आहे, जेथे तुम्हाला सर्व फॅसिलिटी आहेत। खूप चांगली पार्किंगची व्यवस्था आहे, चांगले क्लासेस आहेत। मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत। त्यामध्ये 4 लॅब्स आहेत, जिथं ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मसी आणि पॅथॉलॉजीच्या ह्या 4 लॅब आहेत, जिथं सर्वांना वेगवेगळ्या
टेस्ट, नंतर बॉडीची जो अभ्यास कसा करायचा असतं, डिसेक्शन कसं करायचं असतं वगैरे सगळं शिकवलं जातं. एक मेडिकल कॉलेजमध्ये जे शिकवायला पाहिजे ते पूर्ण शिकवलं जातं. त्याबरोबर आमच्या 8 डिपार्टमेंट्स आहेत, 8 डिपार्टमेंट्स जिथं बाकीचे अभ्यास शिकवले जातात. या कॅम्पसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्टेडियम आहे. ज्या स्टेडियममध्ये हजारो विद्यार्थी एका वेळेला खेळू शकतात किंवा प्रोग्राम्स बघू शकतात. नंतर जे फार्मसी कॉलेज आहे ते बी फार्मसी कॉलेज दुसऱ्या ह्याच कॅम्पसमध्ये दुसऱ्या एरियामध्ये, आणि आमचं ग्राउंड साधारण 4 एकरमध्ये फैलावलेलं आहे. टोटल एरिया आमचे 6 एकर आहे जिथे आम्ही ही संस्था चालवत आहोत. या आमच्या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा आहे, बस फॅसिलिटी आहे. हॉस्टेल मुलींसाठी वेगळं आहे, मुलांसाठी वेगळं आहे. आणि गेली 41 वर्षाचे जे आम्ही कॉलेज चालवलेलं आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला आधार एज्युकेशन सोसायटीकडे आलं तेव्हापासून या कॉलेजला खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि आपले विद्यार्थी बाहेरून भरभरून साथ देत आहेत. आपल्याकडे जास्त करून महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थी आहेत. हैदराबाद, तेलंगणा, मणिपूर, गोवा ह्या स्टेटमधून खूप विद्यार्थी आहेत आमच्याकडे. आता आपल्या कॉलेजमध्ये जवळजवळ 260 ते 300 विद्यार्थी शिकत आहेत. फार्मसीचे वेगळे शिकत आहेत. पुढच्या वर्षी आमच्याकडं फिजिओथेरपी चालू होते आणि फिजिओथेरपीला आम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन घातलेले आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला ते परमिशन मिळेल. ह्या वर्षी बी फार्मसी सुरू केलेलं आहे. याबरोबरच स्कूल, इंग्लिश मिडियम स्कूल आहे जिथे आमची मोर दॅन 600 विद्यार्थी आहेत आणि त्याचं खाली नवीन बिल्डिंग आम्ही बांधणार आहोत आणि ते पण इकडे शिफ्ट होणार आहे, CBSE स्कूल. असं ही आधार एज्युकेशन सोसायटी बेळगावकर आणि बेळगावच्या परिसरातील लोकांसाठी आम्ही सुरू केलेले आहे. त्याचा पूर्ण बेळगावकर आणि इतर राज्यातील लोकांनी आपल्या संस्थेचं नाव, आम्ही कर्नाटकातच नव्हे किंवा बाकीच्या स्टेटमध्ये जो विद्यार्थी येतात असं नाही, तर आपलं पूर्ण भारतात नाव व्हावं किंवा जगात नाव व्हावं ह्या इच्छेनं आम्ही काम करत आहोत. तसेच आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॅशनल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी आणि राजीव गांधी युनिव्हर्सिटीनं जे MSR म्हणजे मिनिमम स्टँडर्ड ऑफ रिक्वायरमेंट जे घालून दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये पूर्ण स्टाफ 100% स्टाफ आहे. जो स्टाफ पूर्ण सर्व उच्च शिक्षित आहे आणि ते पोस्ट ग्रॅज्युएट स्टाफच फक्त आपल्याला कॉलेजमध्ये किंवा फार सिनियर स्टाफ असतो तोच शिकवू शकतो आणि ते आम्ही पहिल्यापासून घेतलेले. ते अनुभवी स्टाफ आमच्याकडे आहेत आणि त्याचा पूर्ण विद्यार्थी आणि जो सिलेबस आहे त्या सिलेबसप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना आमचे कॉलेजचे विद्यार्थी ट्रेनिंगसाठी बेळगावमधल्या नामवंत आणि घटप्रभेच्या एक 150 बेड हॉस्पिटलला, बेळगावमध्ये यश हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटल आणि आमचं आधार हॉस्पिटल अशा ठिकाणी आम्ही डेप्यूट केलेलं असते. पूर्ण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांचं डेप्युटेशन केलेलं असतं आणि पूर्ण ट्रेनिंग झालेलं असते. आपल्या हॉस्पिटलसाठी इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आहे, बस फॅसिलिटी आहे. त्यांना आमच्या कॉलेजसाठी आम्ही 5 गावं दत्तक घेतलेली आहेत. त्यामध्ये आपल्या 5 गावामध्ये आपल्या शिव बसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या OPDs आहेत जिथं कॅम्प्स भरवले जातात, अवेअरनेसचे प्रोग्राम, वेगवेगळ्या नवीन आजारावर जे औषधं आलेले असतात किंवा अवेअरनेस काय सांभाळून राहायला पाहिजे किंवा त्या आजाराला कसं फेस करायला पाहिजे, त्याच्यापासून प्रिव्हेन्शन कसं करायला पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही रॅली काढून किंवा अवेअरनेस प्रोग्राम करून मंडळ पंचायतीचे ऑफिसेस आणि पूर्ण गावामध्ये एज्युकेटेड करून आम्ही लोकांना त्याच्याबद्दल सावध करत असतो. आणि ज्या आपल्या लॅब आहेत 4 तिथं एका सगळ्या टेस्ट आपल्या मुलांना करायला मिळतात, स्वतः ते करतात. फार्मसीमध्ये औषध कसं तयार करायचं असतं ते शिकतात. पॅथॉलॉजीमध्ये सगळ्या टेस्ट A to Z किती कसं करायच्या आहेत त्यामध्ये आमचा ॲनालायझर, नंतर हेमॅटो ॲनालायझर, बायोकेमिस्ट्री ॲनालायझर आणि इतर सर्व हायर व्हर्शन्स मशीन अवेलेबल आहेत. आणि ॲनाटॉमीमध्ये पूर्ण शरीर रचना जे आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिसेक्शन करून मुलांना शिकवलं जातं. दरवर्षी नवीन आपल्याला डेड बॉडी मिळालेली असते, त्या डेड बॉडीवर आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण मार्किंग करून, सरफेस मार्किंग करून प्रत्येक ऑर्गन कसा असतो, काय असतो ते डिसेक्शन करून आम्ही शिकवलेलं असतं त्यांना आणि ते चांगल्या प्रकारे शिकतात.
काही विषयामध्ये आपल्याला आता ॲक्सिडेंट झालं किंवा डेथ झाले तर पोस्टमॉर्टम कसं करतात, कसं करायला पाहिजे ते आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आपले कॉलेज अटॅच आहे तिथं आम्ही पोस्टमॉर्टमचे वगैरे शिकवतो त्यांना. कॅम्प्स रेग्युलर दर आठवड्याला 15 दिवसाला कॅम्प्स असतात आमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलच्या OPDमध्ये आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. पेडियाट्रिक डिपार्टमेंट, गायनॅक डिपार्टमेंट, सर्जरी डिपार्टमेंट आणि मेडिसिन डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटमध्ये रेग्युलर कॅम्प्स चालू असतात आणि जे कम्युनिटी मेडिसिन म्हणून जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये कम्युनिटी डिझिजीस म्हणजे जे सांसर्गिक रोग असतात त्याबद्दल पूर्ण नॉलेज दिलेले असतं. त्याच्याबद्दल पूर्ण मुलांना शिकवलेलं असतं. कुठला आजार कसा होतो, कसा फैलावतो, कसा कंट्रोल करायला पाहिजे, त्याच्यासाठी काय प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी सर्व आम्ही शिकवत असतो. आणि हे शिकवत असताना आपलं कॉलेज दरवर्षी अपग्रेड होते. यावर्षी सगळ्या क्लासमधून आम्ही स्मार्ट बोर्ड वगैरे घेतलेले आहेत. चांगले 2-2 लाखाचे स्मार्ट बोर्ड घेतले. त्याच्यावर आम्ही पूर्ण जगातले जे लेटेस्ट नॉलेज अपडेट आहे ते आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत. ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही दरवर्षी जो त्यांचा पदवीदान समारंभ असतो, स्पोर्ट्स असतात, गॅदरिंग असतात, प्रिव्हेन्शन प्रोग्रॅम्स, वॅक्सिनेशन प्रोग्रॅम्स, सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांचे सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम्स जे म्हणून नॅशनल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि राजीव गांधीकडून जे जे नोटिफिकेशन असतात त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि ते कार्य सतत चालू आहे. आणि या क्षेत्रात आमच्या संस्थेला मदत करण्यासाठी माझी पत्नी डॉक्टर पूजा बामणे, माझा मोठा मुलगा डॉक्टर रोहित बामणे जो आता KLEला मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये MD करतोय, आता 2ऱ्या वर्षाला आहे, पुढच्या वर्षी त्याचं कंप्लीट होईल. आणि छोटा मुलगा माझा अभिषेक तो पण आता इंटर्नशिप करतोय कोल्हापूरला DY पाटीलला. तो पण थोड्याच दिवसात येईल आणि आपल्या संस्थेला जॉईन होतील दोघं पण. आणि ही संस्था पहिल्यापासूनच जेव्हा आम्ही आधार हॉस्पिटल चालू केलं चांगली नावारूपाला आलेली, अजून मोठी होईल आणि इथल्या लोकांना शिक्षण द्यायसाठी आम्ही सज्ज आहोत. आणि वेगवेगळ्या ह्याच्यापुढं पण वेगवेगळ्या ब्रांचेस आम्ही चालू करायचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि ते आम्ही पूर्ण करू आणि याचा पूर्ण जनतेला फायदा होईल आणि फायदा करून घ्यावा असे मी सगळ्या लोकांना कळकळीची विनंती करतो. Myself Kalpita. I am from Sri Shiva Basavajyoti Homeopathic Medical College, BHMS first year, and from freshers batch. And I got the government seat in this college. And the infrastructure of this college is very good, and the facility and the staff is the best allotted. And practicals and hospital, everything is very nice and comfortable. मेरा नाम गोपाल राठौड़ है और मैं फर्स्ट ईयर हूँ श्री शिव बसवाज्योति होम्योपैथिक मेडिकल कॉलेज. मेरा गवर्नमेंट सीट अलॉट हुआ था और मैं रायचूर से बिलोंग करता हूँ प्रॉपरली. और कॉलेज के बारे में बताना बोले तो कैंपस एक्सलेंट है और यहाँ की मैक्सिमम फैसिलिटीज़ प्रोवाइडेड है, जैसे कि ग्राउंड रहेंगे, स्पोर्ट्स पीरियड्स और सब क्लासेस अच्छे से होते हैं, सब फैकल्टीज़ सब प्रॉपर है. और labs are very proper and all instruments are available in labs. And lectures बहुत comfortable है, बहुत friendly teach करते हैं और हमको I am happy with this admission in this college. I am Rafid Zati. I am studying in BHMS first year. I am studying in Aadhar College. This college has provided us many facilities, like once in a week we will get to perform yoga, and we have a big library. Then we have a wonderful faculty, and we have a great campus, and we have a very cooperative staff. They help us to clear our all doubts even when they are busy. Hello, my name is Kubra Majikutwal. I am studying first year BHMS. मैं यहाँ पे गवर्नमेंट सीट लेके आई हूँ और कॉलेज बहुत बेस्ट है क्योंकि हर क्लास वेरी रेगुलरली होते हैं
और स्टाफ भी बहुत अच्छा है। जब हमें कोई भी डाउट होता है तो बहुत अच्छे से क्लियर करते हैं सारे फैकल्टीज़, और बहुत एक्टिविटीज़ होते हैं, अदर कल्चरल एक्टिविटीज़ लाइक स्पोर्ट्स होता है, योगा क्लासेस होते हैं, एनुअल फंक्शन भी हुआ है, और बहुत क्लास में ट्यूटोरियल्स और सेमिनार भी होते हैं जिससे हमें बहुत स्टडी में हेल्प मिलती है। हाँ, कॉलेज बहुत बेस्ट है और ट्रैवलिंग फैसिलिटीज़ भी है। जैसे कि मैं लोकलाइट हूँ तो यहाँ पे ट्रैवलिंग के लिए बस है। बस हमको वहाँ से हमारे घर से यहाँ पे कॉलेज पे लेके आती है, तो ट्रैवलिंग के लिए अच्छा होता है। कैंपस भी बहुत बेस्ट है, बहुत ब्यूटीफुल है, और कैंटीन फैसिलिटीज़ भी है। अगर हम कोई टिफ़िन नहीं लाए तो यहाँ पे खा लेते हैं सारे लोग। Good afternoon. I am Dr. Sandeep Patil, working in the Aadhar Education Society's Sri Shiva Basavajyoti Homeopathic Medical College. I am working in the Department of Anatomy, which deals with the different body parts, where we are going to dissect the body, and that will be related, that will be helpful for the students for the to locate the organs where they are exactly present in the body. Then we will deal with the osteology, that is bones, different bones of the body, in the upper limb, then in the lower limb, then in the vertebral column. Then we'll deal with the organs like heart, lungs, stomach, liver, gallbladder, then kidneys, ureter, urinary bladder, then uterus. So then we also deal with the embryology, where we will give the information about the how the fetus develop in the embryo from the time of conception till the baby is born. Then we'll also deal with the histology section, where we are going to teach the students about the different histological features of the cells, then different glands, then skin, about the bones, then about the arteries and veins. Then about the, so you can take admission in the Shiva Basavajyoti Homeopathic Medical College, as we are having the full-fledged laboratories. Then we are having the full-time lecturers, all the faculties. Then we are having the good infrastructure. You can enjoy your studies with other social activities and extracurricular activities. So you are welcome for to take the admissions in the Shiva Basavajyoti Homeopathic Medical College. Thank you. I am Dr. Neetu Nargunadar. I am a senior faculty of this college. It's a pretty old college, and it's a homeopathic medical college. So it's as we have a very good infrastructure, and all the faculty is available, classes, practicals, everything happening. I belong to the Department of Pharmacy, Homeopathic Pharmacy, and we are teaching everything related to homeopathic pharmacy, the drugs, how the medicines are prepared, and everything else. The infrastructure of the lab is also very good. Whatever required is being given to the students, and it'll be nice if the students can take admission here, because everything related to homeopathy is being taught over here, and we have good teachers also who take regular classes, and all the subjects related to homeopathy are being taught very well. Hello everyone, I am Dr. Susmeet S.V., Assistant Professor from the Department of Community Medicine from Aadhar Education Society, Sri Shiva Basavajyoti Homeopathic Medical College and Hospital, Belgaum. So in my department, we mainly deal with the prevention part of the communicable and non-communicable diseases. Along with that, we have multiple field visits where we take students for a approach on a practical level. Along with that, we have a day celebration of all the health days which have been scheduled by the WHO and the nation also. So students, I request you all to please take admission in our prestigious college and fulfill your dreams. Thank you.